दिवसाची सुरुवात बरोबर बऱ्याच वेळेस आपण खरेदीला बाहेर जातो, मॉलमध्ये जातो, डीमार्टमध्ये जातो किंवा जे जे काही असे मोठे मॉल आहे त्यामध्ये आपण खरेदी करण्यासाठी जातो. आणि बऱ्याच वेळेस आपण अशी खरेदी करतो की जी त्याची काही गरज नाही आहे, परंतु ते अगदी आपल्याला ते अट्रॅक्टिव्ह वाटतं किंवा चांगलं पॅकेज आपल्याला मिळतं, एकावर एक फ्री असतं आणि आपण त्याची खरेदी करतो. हे विसरतो की ते आपल्या घरी आहे, ऑलरेडी आपल्याकडे आहे, पण तरी आपण त्याची खरेदी करत राहतो. आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण इतके गुरफटून गेलेलो आहोत, आपल्या समस्या आहेत, आपल्या परीक्षा आहेत, आपलं दुःख आहे आणि आपल्या अनेक ह्या गोष्टी आहेत, आपलं अपयश आहे, ह्यामध्ये ही खरेदी करण्यासाठी आम्ही इतकं गुरफटून गेलेलो आहोत किंवा ह्याचीच खरेदी आम्ही करीत आहोत. आपल्या मनामध्ये ते आपण घेऊन राहतो, परंतु हे विसरतो की देवाची कृपा अगोदरच आपल्याबरोबर आहे. देव आपल्याबरोबर आहे, त्याचे प्रेम, त्याची क्षमा, त्याची समक्षता, हे सर्व काही आपल्याबरोबर आहे. परंतु तरी आम्ही जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही इतर गोष्टींची खरेदी करतो किंवा इतर गोष्टी आपल्या जीवनामध्ये घेतो. स्तोत्रसंहिता 103 मध्ये बघा दावीद राजा काय म्हणतो. तो म्हणतो त्याची दया त्याचे भय धरण्यावर विपुल आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराचं भय धरतो, देवाचं भय धरतो, त्याची दया आमच्यावर असते. कुठल्याही जगिक अपयशाची खरेदी करण्याची, ते आपल्या जीवनामध्ये आणण्याची काही गरज नाही. त्याची कृपा आम्हाला पुरेशी आहे. आम्ही जे विश्वासणारे आहोत, त्याच्याबरोबर चालणारे आहोत, त्याची कृपा आमच्याबरोबर सतत आहे. जेव्हा आम्ही परीक्षेत पडतो त्यावेळेस त्याची दया आठवा, त्याचे सर्व उपकार आठवा की जे जे त्याने आमच्यासाठी केलेलं आहे, जे ऑलरेडी आमच्याकडे आहे. देव आमच्यावर इतके प्रेम करतो की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला. ह्यापेक्षा जास्त प्रेम काय असू शकतं. देवाबरोबर चाला आणि त्याची कृपा तुम्हाला पुरेशी आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, एक स्तोत्र 103 आणि पहिलं आणि दुसरं वचन, साम 103 and verse 1 and 2. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.